शंका या फार चिवट असतात. प्रत्यक्ष त्या मरता मरत नाहीत. शिवाय काही शंका प्रत्यक्ष आचरणाने आणि अनुभवानेच नाहीशा होऊन जातात. म्हणून मनात शंका असल्या तरी तुम्ही मामांचे नाम सोडू नका. सतत नाम घेत घेत गेल्याने मन अगदी स्वच्छ होऊन जाते आणि सर्व शंका आपोआप जुळून जातात. हीच प्रत्यक्ष मामांच्या नामाची शक्ती आहे. मित्रांनो, आजचा गोड आणि प्रेरणादायी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडत असेल तर तुम्ही या संदेशाला एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. नक्कीच हे गुरुमाऊली, आम्ही तुमचे प्रेमळ बाळ आहो. जो मामांच्या प्रेमात रमला तो खात्रीने सुखी बनला, कारण त्याची देहबुद्धी पळून जाते. म्हणून भगवंतांना अशा प्रेमाने नक्की आळवावे की त्यांच्या डोळ्यांत पाणी यावे. आळवताना तुमच्या डोळ्यात पाणी आले की भगवंतांच्या डोळ्यात 101% पाणी येऊन जाते. बाकी इथे जो जो म्हणून आला त्याच्याजवळ आपण राहावे असे मला वाटते. पण तुम्हीच प्रत्यक्ष दार लावून ठेवले तर मी काय करणार? पाहुणा घरी आला आणि त्याला दार उघडलेच नाही तर तो काय करणार? तसे विषात राहून दारे बंद करून तुम्ही अजिबात ठेवू नका. नामाचा उच्चार तुम्ही तुमच्या कंठी ठेवा. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची एक पद्धतीची इच्छा आहे. भक्ती ही अशी निरपेक्ष असावी. देवालये बांधली, देवांचे पूजन आचरण केले म्हणजे भक्ती निरपेक्ष केली असे नव्हे. भगवंतांचे प्रत्यक्ष करीत असताना, जप करीत असताना त्यापासून काही हवे आहे असे न वाटले पाहिजे. बाकी परमात्मा सांभाळतो अशा निष्ठेने जो राहील तो प्रत्येक संकटांमधून सही सलामत पार पडेल, यामध्ये मात्र शंका नाही. म्हणून प्रत्येकाने मामांच्या नामाला चिटकून असावे. जगाचा नाद सोडा आणि भगवंतांचे तुम्ही प्रेम जोडा. हेच सध्याच्या युगामध्ये सर्वात उत्तम गोष्ट आहे. बाकी मित्रांनो, ज्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्यांनी प्रत्येक गोष्टी एकदम व्यवस्थित आणि विचारपूर्वक केलेली आहेत. अर्थात तुम्हाला देखील भगवंतांनी निर्माण केलेले आहे. याचा अर्थ काही ना काही तुमच्यामध्ये काही गोष्टी खास गोष्टी असतीलच. फक्त तुम्ही प्रत्यक्ष स्वतःवरती विश्वास ठेवत चला. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. यश साजरं करणं ठीक असतं, पण त्यापेक्षा महत्त्वाचे आहे अपयशातून धडा शिकणं. कारण मित्रांनो, अपयश येणे म्हणजे माणसाचा पराभव होणे, माणसाचे जीवन संपणे. हीच मोठी चुकीची पद्धत आहे. अपयश येते कारण मनुष्याला आपली चूक प्रत्यक्ष समजण्यासाठी व दाखवण्यासाठी. म्हणून अपयश जरी आले तरी बेहू नका आणि एकदा जरी विजय झाला तरी गर्व कधी करू नका. झुंज म्हणजे प्रत्यक्ष रक्ताचे पाठ वाहून केलेली राजकीय खेळी असते आणि राजनीती म्हणजे रक्ताचा प्रत्यक्ष एकही थेंब न वाहता खेळलेली झुंज असते. हे जमलं तर राजनीती जमली, पण त्याला संयमाचा व संविधानाचा लगाम नक्कीच हवा, नाहीतर सारंच अशक्य 101% होऊन जाईल. बाकी मित्रांनो, परमेश्वरांनी सांगून ठेवले, माझ्या प्रेमळ भक्ता, जर तुला आत्मविश्वास असेल तर तू काही करशील, पण तुला जास्त लोकांवरती विश्वास असेल तर तू काही करू शकणार नाही. हे मात्र नक्कीच खरी आहे आणि सत्य आहे. वृत्तीत जर योग्यता असेल नक्की असणे म्हणजे प्रत्यक्ष नकारात्मक विचाराला सुद्धा सकारात्मक करण्याची त्यामध्ये खरोखर क्षमता असते. एखाद्या प्रत्यक्ष गोष्टीत तुम्ही एवढं एक्सपर्ट बना ना की समोरचा स्वतःहून बोलला पाहिजे, तुझ्या हातात तर जादूच आहे, हे मात्र अगदी तुम्ही बना. ज्या गोष्टी तुम्ही स्वतःहून स्वीकारलेल्या असतात त्यांची तक्रार कधी तुम्हाला करता येणार नाही. बाकी तुमचं कोणी अनुकरण किंवा दोष करायला लागलं की समजून जावा, तुमचा उत्कर्ष खरोखर होऊन जातोय. पाठीमागे बोलणारे पाठीमागेच राहतात, हे अटल सत्य. या नक्कीच दिवसामध्ये तुम्ही एकच करा, नेहमी भगवंतांची भक्ती करा आणि नेहमी सकारात्मक विचार करा आणि चांगले कर्म करा. एवढ्या जरी तुम्ही गोष्टी केल्या तर निश्चिंत स्वरूपात तुमचे हे जीवन अगदी चांगले आणि सर्वात उत्तम
होऊन जाईल. न बोलणाऱ्या किंवा कमी बोलणाऱ्या माणसाची एक प्रकारची भीतीच वाटते. त्याच्या मनात जरी सद्भाव असला तरी दहशत मात्र नेहमी वाटत असते. एखादे अवघड काम करण्यासाठी मी नेहमी आळशी माणसाची निवड करतो, कारण त्यावरील सर्वात सोपा मार्ग तोच शोधून काढतात. बाकी मित्रांनो, वेदनांच्या ओझ्यासकळ ज्याला खळखळून हसता येतं त्यांच्यासारखा जादूगर या संपूर्ण जगात कोणीही नाही. बाकी कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारा एक मित्र तुमच्यासोबत म्हणून तुम्ही निवडावा, जो केवळ स्तुती न करता चुकासुद्धा तुमच्या नेहमी लक्षात आणून देईल. सुखी संभ्रमात असताना योग्य मार्ग दाखवेल, जो तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व नकारात्मकतेला प्रत्यक्ष पुरून उरेल. असाच मित्र सारथी म्हणून तुम्ही निवडावा. एवढंच तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. जो ज्ञानी असतो त्याला समजावे लागते असे नसून तर त्याला समजवता आपल्याला येते. जो अल्पज्ञानी असतो त्यालाही समजवता येते. जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येते. पण जो नक्कीच हेकेखोर, गर्विष्ठ आणि माझा शब्द खरा असं म्हणणारा असतो त्याला कधी समजावून प्रत्यक्ष समजणार नाही. तो म्हणजे त्याला समजावून सांगता येत नसते. त्याला फक्त येणारी वेळच सर्व काही अनुभव देऊन जाते. हे मात्र अटळ आणि खरे सत्य आहे. अचानक आलेल्या संकटाने, होणाऱ्या गैरसमजाने, वादविवाद यामुळे नाती तुटतात, विस्कटतात. पण जिथं प्रेम, माया, आपुलकी, जिव्हाळा असतो तिथे या संकटांना खूप वेळ टिकता येत नसते. आणि जिथं या गोष्टी असतात तिथं कोणी कितीही प्रयत्न तरी केलेत तरी तुटलेला धागा जोडता येणार नाही. येणारी संकट तुमचे हात आणि हिंमत किती बळकट आहेत हे पाहायला येतात. जो माणूस प्रत्यक्ष आपल्या माणसांचा हात कधी सोडत नसतो ना, आणि संकटात हिंमत कधी हारत नसतो, त्याला संकट काय हरवतील, तो माणूस तर अजिंक्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. बाकी मित्रांनो, नातं कसं असावं? नातं सन्मान देणारं असावं, अपमानित करणारं नातं कधीच नसावं. नातं हे अगदी नक्की प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं मात्र कधी नसावं. नातं बळ देणं असावं, घाव देणारं नसावं. नातं मदतीचा हात देणारा असावं, पाय ओढणारं नसावं. नातं कुठलीही असो, पण ते नातं मात्र कायमस्वरूपी असावं, तर सोडून जाणारं कधीच नसावं. या मात्र गोष्टी अगदी खरे. मृत्यू असते आयुष्यात 2 मिनिटेसुद्धा कोणी जवळ बसलेले नसते, मात्र त्यावेळी सगळेजण नक्कीच तुमच्यासोबत बसतील. आणि प्रत्येक वेळी हेच असतं मृत्यू. बाकी मित्रांनो, किती संकटे आली, किती अडचणी आल्या तर घाबरू नका, निराश कधी होऊ नका. नेहमी तुम्ही तुमचा विश्वास परमेश्वरांवर ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात चांगली नक्कीच गोष्ट आहे. बाकी यश हे सोपे प्रत्यक्ष, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते. पण समाधान हे महाकठीण, कारण त्याला मनाचीच एक पद्धतीची परवानगी लागते. बाकी प्रत्यक्ष खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचा एक फायदा असतो. मनावर कुठलेही ओझं कधी राहत नसतं. मनात आनंद असला की सभोवताली प्रत्यक्षसुद्धा सगळीकडे आनंदी आनंद माणसाला दिसून जातो. बाकी मित्रांनो, तुम्ही कोणासाठी किती जरी केलं तरी प्रत्येक माणूस वेळ संपल्यानंतर त्या प्रत्येक गोष्टी प्रत्यक्ष विसरून जातो. म्हणून तुम्ही तुमचं चांगलं करणं कधी बंद करू नका, कारण परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू जर प्रत्यक्ष दुसऱ्याचं चांगलं करत असशील तर ती सर्वात प्रथम गोष्ट आम्हाला माहिती होते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. आपण चांगले कर्म करेल किंवा वाईट कर्म कराल, प्रत्यक्ष त्या प्रत्येक कर्माची OTP ही सर्वात आधी भगवंतांच्या मोबाईलवर जाते. म्हणून तुम्ही चांगलेच कर्म करा, म्हणजे परमेश्वर तुम्हाला चांगले प्रत्यक्ष फळ देतील. आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल हे सांगता येणार नाही. म्हणून घेतला जाणारा प्रत्येक निरोप तुम्ही असा घ्या की त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल. बाकी मनात जर प्रत्यक्ष तुमच्या एखादी गोष्ट असेल तर तीच गोष्ट तुम्ही सारखं अजून विचार कराल तर तीच मनातील गोष्ट ही तुम्हाला तुमच्या आयुष्यात भरपूर जास्त मागे टाकू शकते. दुसऱ्याला देण्यासाठी तुमच्याजवळ काही नसले तरी चालेल, पण सन्मान नक्कीच तुम्हाला देता आला पाहिजे. बाकी जगाला काय आवडतं
ते तुम्ही अजिबात करू नका. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करा. आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरावर 101% पोहोचवीत असते. एकदा संशयाचे बी पेरले की नात्यात उगवण्यासारखे काही शिल्लक मात्र राहत नसते. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकणार नाही, हे मात्र निश्चित स्वरूपात खरे. चांगल्या वागणुकीचे आर्थिक मूल्य नसली तरी प्रत्यक्ष चांगल्या वागणुकीत कोट्यावधींची मने जिंकण्याची एक पद्धतीची शक्ती आहे. जगणं ठाऊक असणाऱ्यांना वागणं कसं असावं हा प्रश्न कधी पडत नसतो. मित्रांनो, नक्कीच भगवंत सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, दुःख जरी असले तरी त्या दुःखांचा जास्त विचार करू नको, कारण दुःख प्रत्येकाकडे आहे. जर तू जास्त दुःखांचाच विचार करत राहशील तर अजून तुझे दुःख वाढेल. म्हणून दुःखांचा विचार न करता नेहमी तू समाधानी राहा आणि नेहमी तुझ्या मनामध्ये तू खरोखर चांगले विचार कर. हेच तुझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात चांगली गोष्ट नक्कीच आहे. माणसाच्या मनात आनंद असला की सभोवताली सुद्धा सगळीकडे अगदी आनंद दिसून जातो. म्हणून तुमच्या मनामध्ये नेहमी तुम्ही आनंद ठेवा. पावसाचा थेंब खूप छोटा असतो पण एक तहानलेला त्याच्या शोधात नेहमी असतो. असा एक प्रत्यक्ष भगवंतांचा संदेश प्रत्येकाच्या जीवनामध्ये नक्कीच तुम्ही पाठवत चला आणि तुम्हाला देखील रोज संदेश ऐकायला मिळतील तर नक्कीच ऐका. कारण परमेश्वर जे सांगतात ते सर्वात उत्तम नक्कीच आपण प्रत्येकाला सांगतात. माणसाच्या मुखात गोडवा, मनात प्रेम, वागण्यात सभ्यता आणि हृदयात माणुसकीची जाण असली की बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात, हे मात्र निश्चित स्वरूपात खरे. काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलानं आपलं फुलणं कधी सोडायचं नसतं. जीवन किती खडतर जरी असले तरी माणसानं आपलं जगणं कधी सोडायचं नसतं. बाकी मित्रांनो, परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, जे तुला हवं आहे त्यापेक्षा उत्तमच गोष्ट तुला मिळून जाईल. फक्त तू आमच्यावरती नक्कीच विश्वास ठेव. सत्य खिशाचे वजन वाढवता जर नात्याचे वजन कमी झाले तर समजून घ्या की व्यवहार प्रत्यक्ष तोट्याचा आहे. कुटुंबाचे प्रेम आणि मित्रांची सोबत ही संपत्ती आणि प्रतिष्ठेपेक्षा पण खूप मोठी असते. हे नेहमी तुम्हाला समजून घ्यायचं आहे. तुमच्या सावलीपासून तुम्हीच शिकावे, कधी लहान तर कधी मोठं होऊन जगावे. शेवटी काय घेऊन जाणार आहात सोबत, म्हणून प्रत्येक नात्याला मनापासून हे नेहमी प्रत्येकाने जपावे. बाकी मित्रांनो, जेव्हा संधी मिळते प्रत्यक्ष तो नशीबवान. जो संधी प्रत्यक्ष निर्माण करतो तो असतो बुद्धिमान, पण जो संधीचे सोने करतो तोच खरा विजेता. आनंद शोधू नका तर आनंद हा तुम्ही निर्माण करा. हेच तुमच्यासाठी सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. बाकी तुमच्यासाठी कोणीही नसले तरी तुम्ही सर्वांसाठी आहात. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलाकडून शिकावी. फुलासाठी कोणीही नसतं पण फुलेही सर्वांसाठी असतात आणि सर्वांना सारखाच हे अगदी सुगंध देतात. हे मात्र निश्चित स्वरूपात खरे. समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. आणि जो प्रत्येकाजवळ असतो असेही काही नसते. इतिहास सांगतो की काळ सुख होतं, विज्ञान सांगतं की उद्या सुख असेल, पण भगवंत सांगतो की जर मन तुमचं चांगलं असेल आणि हृदय चांगलं असेल तर प्रत्येक क्षण हा तुमचा नक्की सुखाचा होऊन जाईल. आनंद हा एक पद्धतीचा भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख हा तर एक पद्धतीचा अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे. तरी अशा जीवनात तो जिंकून जातो ज्याचा स्वतःवर पूर्णत्व विश्वास आहे. बाकी कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी आहे. मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यात किती दुःख पाहिले जरी असले तरी तुम्हाला आलेले अनुभव हे तुम्ही नक्कीच चांगल्या व्यक्तींकडे व्यक्त करा. कारण श्रीकृष्णांना गाथा प्रत्येकाला प्रत्यक्ष सांगता आली असती, पण त्यांनी अर्जुनांनाच ती प्रत्यक्ष सांगितली. कारण जसा सांगणारा असतो तसा ऐकणाराही असावा लागतो. हे मात्र निश्चित स्वरूपात खरे. ज्या अनुभवातून तुम्हाला
भीतींचा सामना करावा लागेल, तोच अनुभव तुमची शक्ती, धैर्य व आत्मविश्वास 101% वाढवतो. रक्ताची नाती हे जन्माने मिळून जातात. मांडलेली नाती प्रत्यक्ष मनाने जुळतात, पण नाती नसतानाही जी बंधन जुळतात त्या रेशमी बंधनाला एक पद्धतीने मैत्री म्हणतात. मित्रांनो, विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही कधी कोणासाठी काही चांगलं कराल तेव्हा परमेश्वर तुमच्यासाठी देखील खरोखर काही ना काही निश्चित स्वरूपात चांगलं करतील. बोलणाऱ्यांकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल, मन शांत ठेवून पुढे जाल तर 101% तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. आयुष्याच्या शर्यतीत जे धावून तुमचा पराभव करू शकत नसतात तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तुम्ही एवढंही प्रत्यक्ष नाजूक होऊ नका की कोणी तुम्हाला तोडून टाकेल. सुख व दुःख तुमच्या कर्मानुसार प्रत्यक्ष तुम्हाला मिळून जाईल. यात गरीब आणि श्रीमंताशी काही संबंध नसतो. रडणारा महालातही रडतो आणि हसणारा झोपडीतही असतो. हे मात्र आपल्याला समजून घ्यायचे. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण आहे. खूप लोक आपल्याला ओळखतात, पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. हे सर्वप्रथम आपल्या लक्षात ठेवायचे. बाकी महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय माणूस मेहनत करत नसतो आणि मेहनत केल्याशिवाय महत्त्वाकांक्षा कधी पूर्ण होत नसते. नक्की सूर्योदय हे केवळ एक औचित्य असते. खरं तर सुंदर दिवस हा तुमच्या सुंदर विचारांनी होतो आणि हे सुंदर विचार नेहमी भगवंत नक्कीच बाळूमामा आपण प्रत्येकाला या सुंदर संदेशाद्वारे देत असतात. बाकी जीवनात किती जास्त अडचणी असल्या तरी आयुष्याचा खरा आनंद हे भावनेच्या ओळाव्यात तुम्हाला सापडून जाईल. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नसते, तर ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी, माया ही एक फार पद्धतीची दुर्मिळ आहे. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळून जातो. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. जो माणूस कष्टाला कधी लाजणार नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकणार नाही. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. मित्रांनो, चंदनपेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी होणे अधिक चांगले आहे. प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगले असणे हे त्याहून देखील उत्तम आहे. झाडांची गळून पडलेली पाने प्रत्यक्ष जशी परत जुळवता येत नाहीत, तसेच मनात घर करून गेलेले व्यक्ती कधी परत येत नसतात. घर छोटं असेल तरी चालेल, पण मन मात्र तुमचं मोठं असलं पाहिजे. अनेकदा तुम्हाला प्रत्यक्ष राग आला की लगेच तुम्ही आबोळा धरत असता, पण त्यामुळे संवादाचे दरवाजे एका क्षणात बंद होऊन जातात. परिस्थिती अधिक चिघळत जाते. शेवटी संवाद हाच सगळ्या समस्यावरचा एक सोपा आणि सर्वात उत्तम उपाय आहे. म्हणून संवादाचे दरवाजे हे तुम्ही कधीच बंद करू नका. एवढ्या मात्र गोष्टी मनुष्याला नेहमी लक्षात ठेवायच्या आहेत. बाकी मित्रांनो, किती जास्त दुःख असले, किती जास्त अडचणी असल्या तरी परमेश्वरांवर हा तुमचा विश्वास तुम्ही ठेवत चला. कारण परमेश्वर ज्याच्या सोबत असतात त्याच्या पाठीशी किती संकटे असली तरी ते संकटे त्याचा पराभव कधी करू शकत नसतात. हे मात्र निश्चिंत खरे. आपुलकीच असेल तर जीवन सुंदर बनून जाईल. फुले असतील तर बाग सुंदर होऊन जाते. गाळातल्या गाळात एक छोटंसं हसू असेल तर चेहरा सुंदर बनून जातो आणि नाती मनापासून जपली तर आठवणी देखील सुंदर होऊन जातात. चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात, मनातही आणि शब्दांतही, तसेच आयुष्यातही. माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख त्याच्या वाणी, विचार आणि कर्माने होत असते. हे सर्वप्रथम तुम्हाला लक्षात ठेवायचे. मित्रांनो, संकटे किती जास्त असली तरी घाबरू नका, निराश कधी होऊ नका. नेहमी तुम्ही परमेश्वरांवरती सर्वात जास्त विश्वास ठेवा. हेच तुमच्यासाठी सर्वात उत्तम गोष्ट आहे. एखाद्या फांदीवर बसलेल्या पाखराला ती फांदी तुटण्याची भीती कधीच नसते, कारण त्याचा प्रत्यक्ष त्या फांदीवर विश्वास नसून त्याच्या पंखावर विश्वास असतो. अगदी तुम्ही नशिबावर विश्वास न ठेवता तुम्ही तुमच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. हे जो तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. यश कधी मोठं नसतं. यश मिळवणारा प्रत्यक्ष मोठा असतो. नाती कधी मोठी नसतात, तर नाती निभवणारे हे सर्वात जास्त मोठे असतात.
एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी भगवंतांकडे न मागता मिळते, तीच असते प्रत्यक्ष खास मैत्री. बाकी मित्रांनो, ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन आहे, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची कधी गरज भासच नसते. समजण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा आहे. काय समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागत असतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. हे अगदी खरे. दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्यांची एक दीपमाळ तयार होते. फुलाला फुल जोडत गेलं की फुलांचा एक फुलहार तयार होतो आणि माणसाला माणूस जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं. आयुष्यात काही नसले तरी चालेल, पण नेहमी भगवंतांची भक्ती तुम्ही करून भगवंतांचा आशीर्वाद मात्र खरोखर तुम्ही प्राप्त करा. संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, तर स्वतःला तुम्ही खूप नशीबवान समजा. कारण परमेश्वर संघर्ष करण्याची संधी त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये खरी क्षमता आहे. बाकी मित्रांनो, अडचणी प्रत्येकाला आहेत. जर तुम्ही अडचणींचा जास्त विचार कराल तर अजून तुमची अडचण वाढून जाईल. म्हणून जास्त कसला विचार करू नका. नेहमी आनंदात राहा आणि नेहमी निस्वार्थ मनाने परमेश्वरांची तुम्ही भक्ती करून हे तुम्ही तुमचं जीवन जगा. जर तुम्हाला हा गोड आणि प्रेरणादायी संदेश इतका नक्कीच तुम्ही पाहिलेला असेल आणि तुम्हाला आवडलेला असेल, तर तुम्ही प्रत्येकाकडे हा संदेश आज नक्कीच शेअर करा. बाकी मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, जे तुझ्या प्रत्यक्ष मनात आहे त्यापेक्षा उत्तमच गोष्ट मिळणार आहे. फक्त संयम मात्र तू नेहमी ठेव. हेच तुझ्यासाठी सर्वात उत्तम आणि सर्वात श्रेष्ठ नक्कीच गोष्ट आहे. कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. हे नक्कीच खरे. नक्कीच मित्रांनो, परमेश्वर सांगतो, माझ्या प्रेमळ भक्ता, आयुष्यात काही नसली तरी चालेल, पण तुझ्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष तुझे कर्म चांगले असले पाहिजे. हे मात्र अगदी खरे. दुःखांचे डोंगर कोसळले तरी आयुष्याने पुन्हा सावरायला शिकायचे असते. प्रत्यक्ष सुखाचे पडणारे हळुवार चालणे आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले. फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले. नक्कीच हेच आयुष्य आहे जी प्रत्येक गोष्ट शिकवितो, आणि जो प्रत्यक्ष आयुष्यात प्रत्येक गोष्टी शिकतो तो मात्र नेहमी पुढे जातो. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. आनंदी चेहरा प्रत्यक्ष तुमची शान वाढवतो, पण आनंदाने केलेले काय प्रत्यक्ष तुमची ओळख वाढवतो. हे अगदी खरे. हिरवी प्रत्यक्ष झाडे तर जंगलात असतात, पण जर तुमचे मन चांगले असेल तर नेहमी तुम्ही तुमच्या आयुष्यात चांगल्या पद्धतीने जगू शकाल. आयुष्यात तर प्रत्येकाच्या अडचणी आहेत, पण जो नेहमी परमेश्वरांवर विश्वास ठेवून आनंदाने जीवन जगतो त्याच्या पाठीशी नेहमी परमेश्वर असतात. सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांना प्रत्यक्ष सोनेरी दिवस, सोनेरी दिवसांच्या प्रत्येकाला नक्की शुभेच्छा. बाकी मित्रांनो, कितीही अडचणी असल्या तरी निराश होऊ नका, घाबरू नका, जास्त काळजी करू नका. जितकं जास्त दुःखी असाल तेवढे दुःख तुम्हालाच, जितकं जास्त आनंदी असाल तेवढे आनंद तुम्हालाच. प्रत्येक गोष्टी तुम्हालाच मिळून जातात. सांगण्याचा मुद्दा एवढंच, नेहमी तुम्ही समाधानी राहा. प्रत्येक गोष्टीची कदर करायला शिकले पाहिजे, कारण ना आयुष्य परत मिळणार आहे, ना आयुष्यातून गेलेली माणसं तुम्हाला परत मिळणार आहे. आज न चुकता जो मनोभावे भगवंतांचे नामस्मरण करेल त्याला भगवंतांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. वेळात वेळ काढून नक्कीच तुम्ही भगवंतांची भक्ती करा. हेच तुमच्यासाठी उत्तम गोष्ट आहे. नक्कीच मित्रांनो, परमेश्वर सांगतात, माझ्या प्रेमळ भक्ता, तू मनापासून इतरांचं भलं व्हावं ही इच्छा जर तुझ्या मनात असली आणि आणली तर प्रत्यक्ष सुख तुझ्या घरी पाणी भरेल. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच लक्षात ठेव. या संपूर्ण जगात माझा सर्वात जवळचा मित्र जो नेहमी मला सांगतो आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहे, ते म्हणजे भगवंत. बाकी मित्रांनो, परमेश्वर सांगतात की कोणाच्या वाईट विचारानं तुझं काहीच वाईट होणार नाही, कारण तुझा कर्ता आणि करविता हा तुझ्या नेहमी पाठीशी उभा आहे.
भगवंत कुणाचे कधी वाईट करत नाही, पण भगवंतांमध्ये एक मोठी खोड आहे. दुसऱ्यांचे वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय परमेश्वर कधी सोडत नाहीत. कोणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचं कर्म आणि वेळ खराब करू नका. एवढ्या मात्र गोष्टी नक्कीच लक्षात घ्या. माझे पणाचे झाड, मी पणाची फांदी, अभिमानाचे फूल, अहंकाराचे फळ. प्रत्यक्ष मनुष्य जो नेहमी अहंकार करतो त्याचे जीवन मात्र क्षणामध्ये संपून जाते. हे मात्र निश्चिंत स्वरूपात खरे. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनामध्ये काय आहे ते मामांना म्हणजेच बाळू मामांना समजते. नामस्मरण करताना तुम्ही भगवंतांना पाहत नसला तरी भगवंत तुम्हाला पाहतात, कारण भगवंत सांगतात मी तुमच्या हृदयातच आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालत राहतो. हे सर्वात प्रथम तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बाकी मित्रांनो, हा संदेश जर तुम्ही पूर्णत्व वेळ देऊन ऐकलेला असाल तर नक्कीच धन्यवाद. अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर याच क्षणी चॅनल सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा, जेणेकरून सर्वात आधी असे संदेश तुमच्याकडे नक्कीच येतील.